MS मीडिया टीव्ही, सच सबसे आगे। देशमुख साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले उमेदवार, या भागाचे भूमिपुत्र आणि एक आमदार तुमच्यात राहून तुमच्यापैकीच एक आहे असं समजून ज्याने अखंडपणे 10 वर्ष आपली सेवा केली, असे आताचे उमेदवार आणि 23 तारखेला निश्चितपणे होणारे आमदार आदरणीय दिनकररावजी माने साहेब, या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं ते आदरणीय अशोकरावजी पाटील निलंगेकर साहेब, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री शैल्यजी उडगे साहेब, आदरणीय रोहिदासजी चव्हाण साहेब, आदरणीय शेषरावजी पाटील साहेब, आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय संतोष भाऊ सोमवंशी, सन्माननीय बजरंगी जाधव, आपल्या बेंजरगे ताई, श्रीपती काकडेजी, बालाजी रेड्डी, संजयजी शेटे, महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आणि या महाविकास आघाडी तरुण मित्र, या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार बंधू भगिनीनो, आज सगळ्यात पहिल्यांदा मला आपल्या सगळ्याच मनापासून या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करायचंय। 6 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल, मागचे 19 पासून 24 पर्यंत खऱ्या अर्थानं मी खासदार होतो, पण खासदार असताना सुद्धा मला सारखा सासुरवास होता। ही मोदीची अंधभक्त सारखी मला डुसण्या द्यायची की मोदीमुळे आलं, मोदीमुळे आलं, मोदीमुळे आलं। त्यांना मी कायम सांगायचा प्रयत्न केला की बाबा रे, हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले कडवट शिवसैनिकाचा हा लोकसभा मतदारसंघ आहे। याच मतदारसंघामधलं जेव्हा मोदीचा राजकीय जन्मही झाला नव्हता, मोदी हे नाव राजकारणात माहिती नव्हतं, त्यावेळेस सौभाग्यवती कल्पनाताई नरेरे आणि शिवाजी बापू कांबळे हे बाळासाहेबांनी त्यांच्या कर्तृत्वावर त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणले होते, हे सांगायचा प्रयत्न करतो, पण ती काय ऐकायलाच तयार नव्हती। मग मी देवाच्या पाया पडल्यावर एकच विनंती करायची परमेश्वराला की देवा, आता अशी संधी दे की मोदी विरोधात असताना मी जेवढ्या मतानं 19ला खासदार झालो होतो त्याच्यापेक्षा 1 का होणार मत पण आगाव पडू दे, अशा पद्धतीची एखादी निवडणूक होऊन जाऊ दे म्हणलं। आणि देवानं माझं घरानं 24लाच ऐकलं। साक्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या विरोधात आपल्यातले 40 गद्दार सुरत मार्गे गुवाहाटीला पालतं पडल्यामुळं एक फूल 2 हात, तुम्हाला माहिती आहे एक फूल कोण आहे ते? 2 हात बी तुम्हाला माहिती आहेत। एक फूल म्हणजे आणि म्हणून आणि खरं म्हणजे, दुसरं हात गुलाबी आळी आणि पहिला हात काय भाषण करायची गरजच राहिली नाही आता। बघा, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री विरोधात, या मतदारसंघामधले 6 पैकी 5 आमदार विरोधात, सत्ता त्यांच्या बाजूनं, पैशाची ताकद त्यांच्या बाजूनं। मला सांगा, तुमच्या गावागावात आलेले पैसे मतदानाच्या आदल्या दिवशी लक्षात आहेत का नाहीत आपल्या?
रामपूरला तर कसं पैसे वाटत होते पहाटे बचत गटाला आपण पकडले होते. रामेगाव ते रामपूरच येते माझ्या तोंडात सारखं रामेगाव. शोले मधलं रामपूरच लक्षात येते माझ्या. आपण बघितलंय मोदी साहेब तुम्ही म्हणता न खाऊंगा ना खाणे दूंगा. मग देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही खाऊही देत नाहीत आणि खातही नाहीत. मग लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी प्रत्येक गावगाव 10 लाख 15 लाख 20 लाख नेमकं पाठवून कुठून देता. विचारलं पाहिजे का नाही हो? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही खाती नाहीत आणि खाऊ देत नाहीत. मग हे पैसे नेमके येतात कुठून? बांधवानो, इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा एक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी 5 वर्ष काम केल्याच्या नंतर, लोकांमध्ये राहिल्याच्या नंतर, लोकांच्या अडीअडचणीला जाऊन गेल्याच्या नंतर, लोकांच्या संपर्कामध्ये असल्याच्या नंतर मला वाटतंय ज्या मोदीमुळे आला म्हणत होते, बांधवांनो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं नरेंद्र मोदीपेक्षा दुप्पट मतानं त्या ठिकाणी लोकसभेत जायचं काम आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं झालं. एवढंच नाही, आदरणीय भैयासाहेब आपण सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार जरी ओमराजे होता तरी अमित भैया स्वतः उमेदवार असल्यासारखा माझ्या 6च्या 6 विधानसभेमध्ये अगदी स्वतः उमेदवार असल्या पद्धतीनं भैयासाहेबांनी त्या ठिकाणी प्रचार केला. बांधवांनो, मला आपले आभार मानायचे की आपण अख्ख्या महाराष्ट्रात क्रमांक 2च्या लीडनं, क्रमांक 2च्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून यायचा विक्रम आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी केला. खरं तर नंबर 1लाच आला असतो, पण तिथं मी थोडा रडीचा डाव खेळले. 2 मशिनी होत्या. पहिल्या मशीनवर 2 नंबरला माझं नाव ओमप्रकाश भूपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, आपलं चिन्ह मशाल. 2 नंबरची मशीन तिथं एक मंगळूरचा निंबाळकर हुडकून आणला, ती 2 नंबरला. आणि त्याचं चिन्ह चिमणी. ती मशाल आणि चिमणी ती सख्या चुलत भावासारखी दिसत होती. एकूण नेमकी चिमणी कोणची मशाल कोणची कळतच नव्हती. हे बोंबललं लोकांनी 20,000 मतं त्या चिमणीला टाकून दिले. ती मतं सुद्धा मशालीची होती. ती मतं जर त्या ठिकाणी मशालीच्या बटनावर पडली असती बांधवानो, तर कदाचित महाराष्ट्रामध्ये पहिल्या लीडनं निवडून आलेला खासदार हा ओमराजे निंबाळकर त्या ठिकाणी असला असता. बांधवानो, आता आपण बघताय ज्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी ज्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी, अतिशय सामान्य कुटुंबातली माणसं, ज्याच्या घरात कोण ग्रामपंचायतचा सदस्य देखील नव्हता, कोण त्या ठिकाणी रिक्षा चालवतंय, कोण पानटपरी चालवतंय, कोण खुरपायला जातंय, कोण कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करतंय, अशा सामान्य कुटुंबातल्या युवकांना बाळासाहेबांमुळं, उद्धव साहेबांमुळं आमदार होता आलं, खासदार होता आलं, मंत्री होता आलं. अगदी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीपर्यंत काही जण गेली. लोकसभेच्या सभापती पदापर्यंत ही पदं बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना दिली. आणि काय दुर्दैव महाराष्ट्राचं की स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या असताना ह्या कपाळकरंट्या माणसांनी त्यांना ईडीची भीती दाखव, त्यांना 50 खोकेचा आमिष दे, त्यांना मंत्रिपदाचा आमिष दे, असं करून 40 लोक आपली सुरत मार्गे गुवाहाटीला नेली. आपला पक्ष फोडला बांधवानो. आणि त्या 40 लोकांना फोडून जे महाराष्ट्रातलं राजकारण नासवायचं पाप झालंय, ही माणसं फुटत असताना काय म्हणत होते हो? कोण म्हणत होतं मी बाळासाहेबाच्या हिंदुत्वासाठी चाललो. खरं होतं का खोटं होतं? सगळं खोटं. एक तर पट्ट्या म्हणला
म्हणला ही अजितदादा असल्यामुळं फार त्रास होतोय म्हणला आम्हाला, ही असंच जर चालू राहिलं तर आमचं काही निवडून यायचं खरं नाही म्हणून चाललोय म्हणला तिकडं. आणि काय गंमत, काय गंमत भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया? बघा, भाषण करायची गरजच ठेवली नाही तुम्ही. सगळ्याला माहित आहे, देशाचे पंतप्रधान सांगतात की 70,000 कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला, आता त्यांना मी शिक्षा करणार आहे, हीच माझी गॅरंटी आहे, असं मोदी साहेबांनी त्यांच्या जाहीर सभेत भाषणात भोपाळ या ठिकाणी सांगितलं. आणि अजितदादांना काय शिक्षा केली माहिती आहे तुम्हाला? काय शिक्षा केली? कमळाबाईच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना घेतलं. आणि नुसतं उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं नाही, खातं कोणचं दिलं? अर्थ खातं दिलं, अर्थ खातं. म्हणले यांना 70,000 कोटी खायचा अनुभव आहे, म्हणले एवढा अनुभवी माणूस कुठं भेटेल म्हणले आपल्याला. आम्हाला वाटलं आमचंच बाण न्यालाय, आमचाच पक्ष फुटलाय काय की. तवरच तर कमळाबाईची नजर पवार साहेबाच्या पक्षाकडे गेली. त्या ठिकाणी त्यांचा बी पक्ष चोरला, त्यांचं बी घड्याळ नेलं, त्यांना आता तुतारी वाजवणारा माणूस मिळालाय. बांधवानो, ह्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं नासवलेलं राजकारण आपण बघितलं. आणि हे भ्रष्टाचारी सरकार त्या ठिकाणी सत्तेवर मागचे 2.5 वर्ष आलंय, आपण बघितलंय का नाही? आता 2 महिन्यापासून चालू आहे. कुठली योजना चालू आहे आता 2 महिने झालं? लाडकी बहीण म्हणायचं नाही, लाडकी खुर्ची. एकदम करेक्ट योजनेचं नाव घेतलं तुम्ही, एकदम करेक्ट. का तर तुम्हाला बहीण जर खरीच लाडकी असती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही ज्या दिवशी त्या खुर्चीवर बसला त्या महिन्यापासून आमच्या बहिणीला तुम्ही 1,500 रुपये द्यायला चालू केले असते तर या व्यासपीठावर आणून आम्ही तुमचा सत्कार केला असता आणि खरंच मान्य केलं असतं की बहीण तुम्हाला लाडकी आहे. तुमचं लक्ष बहिणीकडे कधी गेलं? लोकसभेला शेतकऱ्याचं निब्बार रुमणं तुमच्या पाटाडात बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचं लक्ष बहिणीकडे गेलं. आणि लक्ष बहिणीकडे का गेलं? तर आता आपली लाडकी खुर्ची धोक्यात आहे, ती वाचवायची असेल ह्या भावनेतनं तुम्ही त्या ठिकाणी ही योजना आणली. म्हणून त्या योजनेला लाडकी बहीण न म्हणता लाडकी खुर्ची योजना म्हणा. बांधवानो, आपल्याला फोन येतात का नाहीत त्याचे सारखे? अमुक अमुक आमदाराच्या ऑफिसवरून बोलतोय, तुम्हाला 1,500 आले का? येते का नाही? एक तर शेतकरी कातावून म्हणलं, अरे म्हणलं नालाय का, सोयाबीनचा भाव 11,000चा 3,500 काय लागलोय. एकाच क्विंटलला दाजीचं 7,500 रुपये हाणल्यात भेटलो तुम्ही, आणि बहिणीचं 1,500 आलं म्हणून विचारतो का? म्हणलं कुठाईस? फोनवरून जर हाणायची सोय असती तर फोन मधूनच हानीत होतं बघा ते, पण सोय नव्हती म्हणून बचलं. ही वस्तुस्थिती आहे का नाही? लाडक्या बहीण योजना जाहीर करणाऱ्यामध्ये आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांमध्ये हा फरक आहे बांधवानो. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून त्या खुर्चीत बसल्या बसल्या कुठली निवडणूक आहे का, आपल्याला फायदा होतोय का नुकसान होतंय याचा विचार न करता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपयाचं कर्ज सरसगट माफ करायचं काम त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं. वाट बघितली नाही, वाट बघितली नाही की आता कोणची निवडणूक येते का. मेळावा घेतला का उद्धव साहेबांनी? साधा त्याचा मेळावा तरी अजिबात घेतला नाही. बांधवानो, निस्वार्थपणे काम करणारा माणूस म्हणून त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं नेतृत्व आपण बघितलंय. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आता लाडक्या बहिणीची जाहिरात मागच्या 2 महिन्यापासून करणारी ही कपाळ करंटी मंडळी, हे भ्रष्टाचारी सरकार तुम्ही त्या ठिकाणी बघताय. आता माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की अशा पद्धतीच्या सरकारला मूठ माती द्यायचं काम ज्यांनी गद्दारी केली आणि गद्दारी करायला भाग पाडणाऱ्या कमळाबाईला सुद्धा त्याच ताकदीनं त्याच भाषेत येणाऱ्या 20 तारखेला
मशालीच्या पुढचं बटन दाबून त्यांना त्यांची दागा दाखवायचं काम बांधवानो आपल्याला करायचंय. आज आपण बघत असाल भैयासाहेब, ह्या सरकारच्या काळात मंत्रिमंडळात जे आमदार, जे सहयोगी आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे, ते प्रत्येक आमदार, आता इथले आमदार तुम्हाला काय म्हणते, तो किती कुठे आणले म्हणून सांगते, आकडा बारका नाहीच आहे. 3,000 कोटी. आता मी 6 विधानसभा मतदारसंघात फिरतो ना, माझ्या विरोधात 5 आहेत. मला सगळ्याचे आकडे माहिती आहेत. कोण 3,000 कोटी आणलं म्हणतंय, कोण 5,000 कोटी आणलं म्हणतंय, कोण 4,000 कोटी आणलं म्हणतंय. मी काल माने साहेबांबरोबर आलमल्याला गेलतो आणि आलमल्याहून बुधड्याला जायचं होतं. बुधड्याला मधून रस्ता आहे 4 किलोमीटरचा, पण भैयासाहेब त्या 3,000 कोटीचा इतका विकास झाला, इतका विकास झालाय की त्या विकासाच्या लाटेत बुधड्याला जाणारा पूलच, आलमल्यापासून बुधड्याला जाणारा पूलच वाहून गेलाय. त्याच्यामुळं आम्हाला परत औषधाला यावं लागलं आणि औषधाहून परत बुधड्याला जावं लागलं. आणि आलमल्याहून औषधाला येत असताना सुद्धा गाडी सारखी अशी करीत होती, कमळाबाई कमळाबाई कमळाबाई. म्हणलं ड्रायव्हरला, म्हणलं ही अशी का करते रे म्हणलं गाडी. म्हणलं दादा, ती जी 3,000 कोटीचा विकास आहे ती प्रत्येक खड्ड्यात पडलाय आणि त्या खड्ड्यातून सारखा खालून टायरला दणके देते म्हणला, आणि ती गाडी सारखी कमळाबाई 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 करीत चलते. आहार विकास काय विकास, एक रस्ता धड नको. सगळ्या मतदारसंघातल्या रस्त्याची काय दुरवस्था आहे ते तुम्ही आम्ही सगळेजण बघताय. आणि मला बांधवांनो आपल्याला विचारायचंय की कोण आमदार, कोण खासदार त्या ठिकाणी जर म्हणत असेल की मी इतक्या कोटी रुपयाचा विकास केलाय, तर माझा जनतेला प्रश्न आहे बांधवांनो, हा विकास काय आम्ही आमच्या घरची प्रॉपर्टी विकून केलाय का? पैसा कुणाचा आहे? तुमचा. जमाचे पैसे तुम्ही आम्हाला आमदार केलं, तुम्ही आम्हाला खासदार केलं, म्हणून आम्हाला अधिकार आला, म्हणून तुमचे पैसे आम्ही तुमच्यासाठी खर्च करत असू. तर बांधवानो, आम्ही लोकप्रतिनिधीनं आमची भावना त्या ठिकाणी कर्तव्याची ठेवली पाहिजे, ना की उपकाराची. हे जणू आपली वडलोपार्जित इस्टेट विकून आम्ही त्या ठिकाणी पैसे खर्च करतोय, अशा पद्धतीची उपकाराची भाषा बोलणाऱ्या लोकप्रतिनिधीला मला वाटतंय आता धडा दाखवायचं काम तुम्हाला 20 तारखेला करायचंय. ओमराजे ही खासदार होता, पण मला वाटतंय आम्ही कुठेही विनाकारण जाऊन कुठल्याही, हे आमचं कर्तव्य आहे असं समजून बांधवानो त्या ठिकाणी आम्ही काम करत आलोय. आज आपण बघत असाल या ठिकाणी की शेतकरी आलेत का? बाईवर बहिणो, केवढ्या निघालो सोयाबीन? सोयाबीन 3200. अजून वाढला काय भाव? बघा, 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन जर तुम्हाला 3200, 3500, 4,000 रुपयानं विकायची पाळी येत असेल, का आली हो ही पाळी? का आली? आज तेलाच्या डब्याचे भाव वाढलेत. एकीकडे सरकार म्हणते तेल आम्हाला स्वस्त करायचे म्हणून आम्ही तेलावरचं आयात शुल्क कपात केलंय, पण बांधवांनो सरकार धांदात खोटं बोलतंय. कसं? तुमची सोयाबीन त्या ठिकाणी गाळल्याच्या नंतर फक्त 17% तेल निघतंय, 83% सोयाबीन निघते, डीओसी निघते. फक्त तेलाच्या भावावर सोयाबीनचा भाव अवलंबून नाही. तेल एखाद्या वेळेस सामान्य माणसाला लागतंय म्हणून त्याच्यावरचं आयात शुल्क कपात केलं समजू शकतो, पण बांधवानो डीओसी कोण खाते का? खाते का कोण डीओसी? डीओसी आयात करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला, व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी घेतला, आणि त्या ठिकाणी 11,000 रुपये क्विंटलनं विकणार जाणारं सोयाबीन आज शेतकऱ्याला 3200 रुपयानं विकायची वेळ त्या शेतकऱ्यावर आलेली आहे. ह्याचा विचार सुद्धा सामान्य शेतकऱ्यानं उद्याचं मतदान करत असताना
ते विचार करूनच मतदान टाकणं अपेक्षित आहे. आपण बघितलं असेल की सत्तेच्या उन्मादात ही इतके बेधुंद होऊन गेले होते, बेफाम होऊन गेले होते. मागच्या लोकसभेला तर म्हणायचे आपकी बार 400 पार. आणि 400 कशासाठी पाहिजे होते? म्हणले आम्हाला संविधान बदलायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ते संविधान आम्हाला बदलायचंय, ह्याच्यासाठी आम्हाला 400 पाहिजेत. पण बांधवानो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये काय शक्ती आहे, काय ताकद आहे, हे लोकांना मिळालेल्या त्या संविधानाच्या माध्यमातून जे मत टाकायचा अधिकार मिळाला त्याच्यातनं दाखवून दिलं. जी 400 पारच्या गोष्टी करत होते त्यांना 300च्या आत आणायचं काम त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आणि तुमच्या मताने त्या ठिकाणी केलं. मला वाटतंय आता तरी त्यांची डोकी ठिकाणावर आली असतील. आता सुद्धा तुम्ही बघा, भारतीय जनता पार्टीचा झेंडा मागे लिहिलेला असतंय तिथं त्यांच्या पार्टीच्या ह्याच्यावर राष्ट्रप्रथम म्हणजे देश प्रथम. पुन्हा लिहिलं असतंय पार्टी द्वितीय म्हणजे पक्ष दुसऱ्या नंबरला. आणि पुन्हा खाली लिहिलेलं असतंय व्यक्ती तिसऱ्या नंबरला म्हणजे वैयक्तिक माणूस तिसऱ्या नंबरला. आता मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्याकडं मोदी सरकारची जाहिरात करीत रथ आलता का हो गावात? मोदी सरकारची. आता मला सांगा, भारत सरकार सुद्धा म्हणणं गेले. संविधानानं भारत सरकार म्हणलं पाहिजे होतं. भारत सरकार नाव काढून टाकलं. काय म्हणले? मोदी सरकार. मग भारतीय जनता पार्टीला माझं विचारणं आहे, तुमच्याच तत्वाला हरताळ पासायचं काम तुम्ही स्वतःच करताय की देशाला सुद्धा भारत सरकार म्हणायच्या ऐवजी जर मोदी सरकार म्हणत असाल तर तुम्ही जे मागं त्या झेंड्यावर लिहिलंय ते लिहिलंय कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा स्वतःच्या मनाला त्या लिहिणाऱ्यानं विचारलं पाहिजे. अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज आता आपण बघताय 2 वर्ष झालं जिल्हा परिषद नाही, जिल्हा परिषदच्या सदस्याच्या निवडणुका नाहीत, नगरपालिकेच्या निवडणुका नाहीत. सगळ्या कुठल्याही निवडणुका नसल्यामुळं सगळा निधी सगळं काम हे आमदार म्हणतंय ती माझ्यामुळेच आलंय, म्हणतोय काय बी आलं की माझ्यामुळेच आलंय. मला वाटतंय ती 3000 कोटीचा जी हिशोब केलाय का त्याच्यात सुद्धा कर्मचाऱ्याच्या पगाराचा समावेश आहे का हे सुद्धा बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. ती सुद्धा असेल त्याच्यात. माझ्यामुळेच आलंय म्हणायचं सगळं मी. मला वाटतंय ह्या पद्धतीचं आत्मकेंद्रीय राजकारण करणं योग्य नाही. एवढंच नाही, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते ज्याचं अधिकार त्या ठिकाणी खासदाराचा आहे. कोणता रस्ता घ्यायचा, कुठल्या रस्त्याला प्रायोरिटी द्यायची, कुठले रस्ते सुचवायचे ते आम्ही केलेलं असताना सुद्धा आम्ही कधी त्याच्या उद्घाटनाच्या भानगडीत पडलो नाही. पण आता ते सुद्धा काम आमचंच आहे म्हणून सांगतंय. आता आमच्या तुळजापूरचं 196 तर तुम्हाला सांगतो रेल्वे विभाग कुणाकडे असते हो? केंद्र सरकारकडे का राज्य सरकारकडे? त्या आमच्या तुळजापूरच्या माणसाला सांगा हो. रेल्वेचं बी जाऊन तीच कुदळ खांदायला लागले, तीच उद्घाटन करायला लागले. काय पद्धत आहे? स्वतःच्या आत्मकेंद्रामध्ये इतकी पछाडलेली माणसं आहेत, नुसतं श्रेय घ्यायचं त्या ठिकाणी कुत्तर ओढ लागलेली आहे. मला वाटतं अशा लोकांना सुद्धा धडा दाखवायचं काम त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे. मला गेल्या वेळच्या विधानसभेची सुद्धा आवर्जून आठवण करून द्यायची. बांधवानो, गेल्या वेळेस शिवसेनेची भारतीय जनता पार्टीची युती होती. माने साहेब 2 वेळेस आमदार असताना सुद्धा तुम्हाला माहिती आहे कुणाचा लाडका पीए होता? कुणाचा? त्या लाडक्या पीए साठी त्या ठिकाणी ही जागा आदळापट करून भांडून त्या ठिकाणी घेतली. बांधवानो, केवळ माने साहेबांनी. माने साहेब म्हणते आता लोक विचारते तुम्ही तर आणलाव की? ती म्हणते झक मारली चुकलाव म्हणले, आम्ही जाणलाव म्हणले, असं स्वतः म्हणतेत माने साहेब. तुम्ही ऐकलं असेल. पण बांधवानो, ते अजून एक सांगते की गाढवाचं पिल्लू तवा गोंडच दिसत होतं, बारकं होतं. आम्हाला वाटलं लय भारी आहे काय की आणलं म्हणले.
आणि आता जसं जसं गाढवाचं पिल्लू वाढायला लागलंय, जवा जवा लाथा घालायला चौकड फिरून आता आमच्या लक्षात येलंय की ही कसलं आहे ती. आणि म्हणून ह्याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करणं अपेक्षित आहे. खरंच मला दिनकर माने साहेबांचं सुद्धा कौतुक करायचंय की मधल्या पडझडीच्या काळात अनेक लोकांनी गद्दारी करून पक्ष बदलली, पार्टी बदलली, पण माने साहेबांनी आमच्या शिवसेनेच्या साऱ्या त्या ठिकाणी सहकार्याने, अगदी संतोष भाऊ तुमचं सुद्धा नाव या ठिकाणी घ्यावं लागेल, तुम्ही ना पक्ष बदलला ना पार्टी बदलली, संकटाच्या संघर्षाच्या काळात ज्या पद्धतीनं आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे ठामपणे उभे होतो त्याच ताकदीनं तुम्ही सुद्धा सगळेजण उभे राहिलात. आणि मला वाटतंय त्याच निष्ठेचं फळ म्हणून आज माने साहेब त्या ठिकाणी आपल्याला ही उमेदवारी मिळालेली आहे. निश्चित सारेच्या सारे शिवसैनिक मिळून मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी परत एकदा आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्याला सांगतो. आता आपण बघितलं असेल की आंतरवली सराटीचा लाठीचार्ज तुम्ही विसरलेले आहेत का हो? मनोज दादांवर एसआयटीची इन्क्वायरी करा, एसआयटी स्थापन करा म्हणून सांगणारं कोण होतं? कोण होतं? कोण होतं? आता त्याचा सुपडा. आणि मी लय जास्त भाषण करीत नाही. मला तुम्हाला विचारायचंय की देवेंद्र फडणवीसना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय का तुम्हाला? एवढाच प्रश्न आहे, बाकी जास्त काय विचारायचं नाही मला. नाहीतर तुमचं पुन्हा माहिती आहे का आहे की एवढं ह्याच्यापेक्षा जास्त सांगावं, जास्त बोलावं असं काही नाही. आज या सभेच्या माध्यमातून मला आपल्याला बोलायचंय की महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी पंचसूत्री आणली आहे. ही लोक लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन फोन लावून सारखे विचारत होते, बांधवानो महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर महिन्याला 3,000 रुपये इतकं मानधन त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला दिलं जाणार आहे. दुसरी पंचसूत्री, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पहिल्याच कॅबिनेटला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं 3 लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. तिसरी पंचसूत्री, बांधवानो आपल्याकडचे जे बेरोजगार युवक आहेत त्या बेरोजगार युवकांना ज्यांना नोकऱ्या नाहीत अशा आपल्या बेरोजगार युवकांना महिना 4,000 रुपये त्या ठिकाणी बेरोजगार भत्ता द्यायचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतलाय. चौथी पंचसूत्री, आता तुम्ही एक कार्ड घेऊन आजारी पडल्यावर दवाखान्यात जाता का नाही? ती कार्ड घेऊन गेल्यावर पहिल्यांदा तर ती डॉक्टर म्हणते आमचा दवाखाना योजनेत नाही, निघाला गडी पुढच्या दवाखान्यात. पुढच्या दवाखान्यात गेला गडी की मग ती डॉक्टर बघते पहिल्यांदा, अरे रे रे ही आजार बसत नाही की योजनेत, अरे रे 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 ही ऑपरेशन बसत नाही की योजनेत, ही औषध बी बसत नाही योजनेत. आता ती 5 लाखाचं कुठं काय कपाळात घालून घ्यायचं का कार्ड? ही अवस्था आहे का नाही हो? आहे का नाही अवस्था त्या कार्डची? आंदवानो हीच अडचण लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारनं 25 लाख रुपयाचा एका माणसाचा आरोग्य विमा त्या ठिकाणी उतरवायचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर घेतला जाणार आहे. आज ह्या साऱ्याच्या साऱ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील, एवढंच नाही, आपल्या लाडक्या बहिणीला आज सार्वजनिक प्रवासासाठी 50% सूट आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून 100% सवलत प्रवासामध्ये त्या ठिकाणी असणार आहे बहिणीसाठी बांधवानो. आणि या सरकारनं मुलींचं शिक्षण मोफत करू अशी घोषणा केली, पण अजून अंमलबजावणी केली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुलांचं आणि मुलींचं दोघांचं शिक्षण मोफत त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे. आज ह्या आमदार साहेबांनी आता सगळी आकडेवारी माने साहेब माझ्या नंतर सांगतील तुम्हाला की
तुमच्या विकासाचं काही घेणं देणं नाही, पण मतदारसंघाच्या विकासाच्या नावाखाली आणलेल्या पैशातनं त्या टक्केवारीचं इतकं मोठं मोहर त्या ठिकाणी उठलंय, एवढा मोठा लोड त्या ठिकाणी उठलाय आणि त्या टक्केवारीच्या पैशातनं आपल्याच आमदारांनी अख्ख्या औसा विधानसभा मतदारसंघात एकच मोहीम हाती घेतलं, वावर शोधान वावर खरेदी करा. एकमेव कार्यक्रम चालू आहे, एक कलमी कार्यक्रम चालू आहे. त्याचा तपशील तुम्हाला त्या ठिकाणी मानेसाहेब देतील. पण बांधवानो, स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं लोकप्रतिनिधी जर वागणं असेल तर ह्याचा सुद्धा विचार आपण करणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे का, तरुणाला युवकाला, आता इथं तरुण आलेले जरा हात वर करा बरं. तरुण सगळ्यांना नोकऱ्या आहेत का नाही तुम्हाला? हे रे असं का? मोदी साहेबांनी वर्षाला 2 कोटी नोकऱ्या दिल्या म्हणल्यावर तुम्ही कसं काय विरोध? तुम्हाला ईडी लावते बरं का महागला बाड बोलला बोल. नाहीत नोकऱ्या, लागत्याल कशा? नरेंद्र मोदी साहेब जेव्हा भाषणासाठी तुम्ही महाराष्ट्रात याल तेव्हा माझ्यासारख्या साध्या खासदाराचा साधा ह्याच्यासाठी म्हणतोय की आताच पोलिसांना मला अडवित तिकडे बाहेर. ते माझ्या कापडाकडे बघून म्हणलं, अरे कुठं चाललास म्हणलं. हा म्हणलं, हे खासदाराव म्हणलं या मतदारसंघाच्या भाषणाला चाललो म्हणलं. म्हणून साधा माणूस आहे मी. बायासाहेब माझ्या असं गळ्यात हात घालून सेल्फी काढते ती, काढतावं नाही. कुठलं काम सांगायला भ्या वाटते का आपल्याकडं? बिंदास. म्हणून तुमच्या या साध्या खासदाराचा विश्वगुरु आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना एक प्रश्न आहे. साहेब, तुम्ही जे पंतप्रधान आहेत ते भारत देशाचे आहेत का गुजरात राज्याचे आहेत? तुम्ही माणसाला असं काय विचारायला लागला? कारण तशा पद्धतीची घटना महाराष्ट्राच्या बाबतीत घडली. महाराष्ट्रात 2 लाख तरुणाला पुणे या ठिकाणी रोजगारात देणारा, रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा एक प्रकल्प होता, वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प. हा प्रकल्प त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी कुठं नेला हो? गेला गुजरात. 2 लाख पोरांच्या नोकऱ्या तुम्ही त्या ठिकाणी गुजरातला पळवून नेल्या. एअरबस सारखा प्रकल्प होता, कुठे गेला? 3 याला. मला सांगा, 2 लाख पोरांचे घर त्या ठिकाणी चालले असते, 2 लाख प्रपंच त्या ठिकाणी त्या उद्योगावर चालले असते. त्यांनी नेला गुजरातला आणि तो प्रकल्प गुजरातला घेऊन जात असताना 1 फुल आणि 2 हाफ एक शब्द सुद्धा बोलले नाही. का बोलले नाहीत? कारण ही मोदी साहेबाच्या ताटाखालची मांजरं आहेत. त्यांनी म्याव जरी केलं, नेहमी ताट आपतील की ही मांजरं धुमधगाट पळून जाते. त्यांच्यात हिंमत नाही, त्यांच्यात स्वाभिमान नाही. मला वाटतंय अशा पद्धतीनं लाचारीनं चाललेलं सरकार आहे. म्हणून बांधवांनो, माझा प्रश्न आहे की उद्धवजी ठाकरे साहेबांसारखे त्या मोदी साहेबाच्या डोळ्यात डोळं घालून प्रश्न विचारणारं नेतृत्व आपल्याला पाहिजे का मोदीच्या ताटाखालचं मिंद्याप्रमाणे राहणारं नेतृत्व आपल्याला पाहिजे? याचा निर्णय सुद्धा उद्याच्या 20 तारखेला बांधवांनो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपण नक्की घ्याल, ही अपेक्षा मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून व्यक्त करतो. काय झालंय? नेटवर्क जाम केलंय. अरे ही लय हुशार माणसं आहे ती. ही मशालीची बटणं दाबून त्याची अक्कलच जाम करतील. तू काळजी करू नको. तुम्ही एक बघितलं का हो? तू ताण घेऊ नको. हे असंच नाही, लोकशाही भारताची उगाच इतक्या वर्ष टिकलेली नाही. प्रचंड हुशार माणसं आहे ती. तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत आठवतंय का हो? धाराशिवची प्रचार रॅली, त्याच्यात आपलं एक इथून पाठवलेला आमदार होतं बघ, कसा आरडत होतो, औसा औसा औसा. शीट भरीत नाही का गाडीची? तिथल्या औषधाच्या आमदारातून बार्शीच्या आमदारात शर्यत लागली होती की तुझा मतदारसंघ घड्याळाला प्लस राहते का माझा मतदारसंघ प्लस राहते. बोंबललं प्लस तर गेलं पालत. कसं तिथं 55,000चा नाही तो 37,000चा निबर हाबाडा जावा त्यांना दिला की त्यांचे डोकेश ताळ्यावर आणायचं काम बांधवानं तुमच्या मतातनं त्या ठिकाणी तुम्ही केलंय.
आता उद्याची विधानसभा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. सोयाबीनचा हमी भाव असेल, कांद्याची परिस्थिती असेल, दुधाचे भाव असतील, या सगळ्या परिस्थिती आपण त्या ठिकाणी जवळून बघतोय आणि या सगळ्या बाबीचा सदसद वेगबुद्धीनं विचार करून उद्याच्या 19 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी मतदानाला सामोरं जायचंय. मला माहितीये 20 आहे ती, या असं हट म्हणून म्हणावं लागते, नाहीतर आपली भाकर जिरलेली असायची आणि पुढच्याला काहीच कळायचं नाही म्हणून हट म्हणून मी त्या ठिकाणी म्हणलो होतो. पण 19 म्हणल्या तुम्ही ताबडतोब काय उत्तर आलं तुमचं? 20. म्हणजे ही सभा तुम्ही जाग राहून मन लावून ऐकली, प्रत्येक गोष्ट तुम्हाला पटली का नाही बांधवानो? आता जसं माने साहेब इथं मशालीवर उभे आहेत, तसेच महाविकास आघाडीचे आपल्या मतदारसंघात सगळे उमेदवार कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हात या चिन्हावर उभे आहेत, कोण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हावर उभे आहेत. आपले पाहुणे असतील, संबंधित असतील, मित्र असतील, त्या सगळ्यांना सांगा की हे भ्रष्टाचारी मार्गानं भ्रष्टाचार करणारं, महाराष्ट्रातलं सर्वाधिक भ्रष्टाचारी असणारं 2.5 वर्षाचं शासन त्या ठिकाणी घालवायचं असेल, गद्दारांना त्या ठिकाणी धडा शिकवायचा असेल, गद्दारीला मूठ माती द्यायची असेल, तर उद्याच्या 20 तारखेला आपल्या मतदारसंघामध्ये 1 नंबरच्या मशीनवर कितव्या नंबरला नाव आहे माने साहेबाचं? कितव्या नंबरला? 3 नंबरला. आणि लोकसभेसारखं घाई गडबडीत करू नका. मला माहिती आहे पडलेल्या सोयाबीनच्या भावाचा लय राग आहे तुम्हाला ती, पण गेल्यावर शांततेत जावा. मतदान यंत्र 2 आहेत. एक मतदान यंत्र पूर्ण भरलेलं आहे, दुसरं मतदान यंत्र अर्ध आहे. पूर्ण भरलेल्या मतदान यंत्रावरचं 3 नंबर बघायचं, समोरचं नाव दिनकर बाबूराव माने नीट वाचायचं, त्या ठिकाणचं चिन्ह मशालीचं आहे, माने साहेबाचा फोटो आहे, ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यांना ते फोटो नीट बघायचा, मशाल नीट बघायची आणि त्याच्या पुढचं बटन दाबायचं. आणि मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे, मला 36 ते 37 हजार मताचं मताधिक्य तुम्ही दिलं होतं. उद्याच्या विधानसभेला त्याच्यापेक्षा एक का होईना पण आगाव मत टाकायचं काम तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मशाल्याच्या पुढचं बटन दाबून आपण दिनकर माने साहेबांच्या रूपानं एक आमदार एक मन त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवावं एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. NS मीडिया टीवी, सच सबसे आगे.